दारू प्यालेले तिघे चालक निलंबित. ठाणे परिवहन सेवेतील 450 चालकांची नियमित मद्यप्राशन आणि डोळ्यांची तसेच खाजगी ठेकेदारांच्या चालकांचीही नियमित तपासणी होते. त्यामुळे 3 चालकांना मागील महिन्यात मद्यसेवन करून कामावर आल्यामुळे सेवेतून निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु ठेकेदारांकडून वर्षातून एकदाच चालकांचे डोळे तपासणी केली जाते. परिवहन सेवेत 400च्या आसपास बस आहेत. खाजगी कंत्राटदारांमार्फत 240 बसेस परिचालन केले जाते. या बसवर 615च्या आसपास चालक आहेत, तर इलेक्ट्रिक बसवर 325च्या आसपास चालक आहेत. मुंबईत कुर्ला भागात घडलेल्या दुर्घटनेनंतर ठाणे परिवहन प्रशासनाने दोन्ही खाजगी ठेकेदारांना नोटिसा बजावल्या असून ब्रेथ ॲनालायझर घ्यावे व चालकांची नियमित तपासणी करावी असे आदेश दिले. डिझेलवरील बस चालविणाऱ्या ठेकेदारांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आमच्याकडे आधीपासून ब्रेथ ॲनालायझर असल्याचा दावा त्यांनी केला. चालकाने बस हाती घेण्यापूर्वी त्यांनी मद्यप्राशन केले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते. आठवड्यातून 1 ते 2 जण मद्यप्राशन करून आल्याचे दिसून आले होते. अशा चालकांच्या हाती बस दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. अशा चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते किंवा त्यांना समज दिली जाते. त्यातूनही सुधारणा झाली नाही तर पुढील कारवाई केली जात असल्याचे सांगितले. मद्यप्राशन करून कामावर आलेल्या तिघांना मागील महिन्यात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले. ठाणे परिवहन सेवेत असलेल्या चालकांची रोजच्या रोज मद्यप्राशन तपासणी केली जाते. तसेच 4 महिन्यातून एकदा डोळे तपासणी मोहीम राबवली जाते. काही चालकांना चष्मा लागल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली. परिवहनकडून डोळे तपासणी मोहीम नियमित राबवली जात असली तरी खाजगी ठेकेदारांकडून चालकांसाठी वर्षातून एकदा किंवा 2दा नेत्र तपासणी मोहीम राबवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.